नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आदिती तटकरे यांच्या हस्ते श्री सद्गुरू कृपा एंटरप्राइजेस कार्यालयाचे उद्घाटन. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते शनिवारी 14 मार्च रोजी पेण शहरातील RP नगर रामवाडी येथील युनायटेड इमारतीत शेखर पाटील यांच्या श्री सद्गुरू कृपा एंटरप्राइजेस कार्यालयाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे, पेण नगरीचे विद्यमान उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, माजी उपनगराध्यक्ष वसुधा पाटील, माजी उपनगराध्यक्ष धर्मेश पोटे, राष्ट्रवादी पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, पेण शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी, नगरसेवक आनंद जाधव, गंगाधर पाटील, चैताली पाटील, सुचिता चव्हाण आदी मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते. शेखर पाटील हे साधे व अभ्यासू तसेच सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेली 20 वर्ष उच्च पदावर नोकरी करत असताना समाजकार्याची नाळ जोडून घेतली आहे. एक सर्वसामान्य माणूस नोकरीसोबत व्यवसाय क्षेत्रात उतरला असल्याने ही मराठी माणसासाठी अभिमानास्पद बाब आहे. आतापर्यंत शेखर पाटील यांच्या माध्यमातून 20 कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे. या प्रसंगी आदिती तटकरे यांनी शेखर पाटील व सारिका पाटील यांना बांधकाम क्षेत्रात नवा प्रवास सुरू केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात आपली उत्तरोत्तर प्रगती हो व पुढे आपले याहीपेक्षा मोठे कार्यालय तयार कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. सामाजिक व उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांनीच शेखर पाटील व सारिका पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी प्रस्तावना धर्मेश पोटे यांनी केली असून सारिका शेखर पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण. जे राजस्वी अभियान सुरू करण्यात आलेलं आहे त्याच्या कार्यक्रमाला मी गेली होती. मी तिथं भाषणात म्हटलं, तिथं लक्ष्मी मुक्ती योजना ना, लक्ष्मी मुक्ती योजना आहे आणि त्याचं आम्ही अनेकांना तिथं वाटप केलं. त्याच्यामध्ये घर, जागा, एखादं कुठलं नवीन काही घेतलं आणि ते घरातल्या लक्ष्मीच्या नावाने केलं की शासन त्यांना प्रोत्साहन देतं. आता इथे खाजगी आहे, प्रोत्साहन मिळणार नाही पण भरभराटी नक्की होईल. मी तिथं भाषणात म्हटलं, जागा, घर, गाडी, जे जे नवीन घ्याल, ऑफिस, ते सगळं घरातल्या लक्ष्मीच्या नावाने करा. फक्त कर्ज स्वतःच्या नावाने काढायचं. आणि ते तुमच्या नावाने काढायचं आणि तुमचं तुम्ही फेडायचं. बाकी सगळं जे आहे ते घरातल्या लक्ष्मीच्या नावावर ठेवायचं. म्हणजे आता तू 2 व्हीलर घ्यायची ठरवलीस, ती बायकोच्या नावाने घेतली की ती मनात विचार करते 2 व्हीलरची 4 व्हीलर झाली पाहिजे, बरोबर 4 व्हीलर येते. 1 BHKचा फ्लॅट घेतला, ती म्हणणार नाही आपल्याला 2 BHKचा पाहिजे. ती मनात 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 विचार करत राहते. आणि बायकोने एकदा ठरवलं, कालांतराने नवऱ्याला घ्यावंच लागतं. घरीच यायचं असतं रोज, किती टाइम ऐकणार हा, म्हणून ते घ्यावंच लागत असतं. मग तिच्या नावाने केलं की ती म्हणणार माझ्या नावाने आता 1 BHK, माझ्या नावाने 2 BHK झालाच पाहिजे. ती इच्छाशक्ती आहे ना, ती घरातल्या लक्ष्मीलाच असते. आता तू हे ऑफिस घेतलं, आता तिच्या नावाने घेतलं, रजिस्ट्रेशन पण तिच्या नावाने, याच्या डबल ऑफिस तुझं 100% होणार. पण त्यामध्ये तुमच्या दोघांची मेहनत आहे, तुझी खूप मेहनत आहे, आईचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यांसोबत आपण समन्वय साधून समरस होऊन काम केलं, आपोआप आपल्याला यश मिळत असतं. माझी एवढीच तुला विनंती राहील, माझ्या शुभेच्छा राहतील की काम करत असताना कमीत कमी लोक आपल्याकडनं दुखावली जातील याचा प्रयत्न तुम्ही करा. जास्तीत जास्त लोक यांच्यासोबत तुमचे गेल्या अनेक वर्षांपासून हितसंबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत. निवृत्ती आता म्हटलं, जरा खुर्ची सरकली, निवृत्तीने झटकन पकडली. हाय आम्ही आहेत सांभाळा. हा, मला मगाशी काकींनी फॅमिलीची भेट घालून दिली की त्यांच्या मुलाची भेट घालून दिली. मी म्हटलं काकी घरात मुलं आहेत, दोन्ही सुनांची पण भेट घालून दिली आणि ही दत्तक घेतलेली. त्यामुळे पण त्यांचं पण वैशिष्ट्य आहे
उगाच इतक्यांदा लोक निवडून देत नसतात. ज्या वेळेला खऱ्या अर्थानं लोकांसोबत एक जिव्हाळ्याचं नातं तुम्ही तयार करता, त्यावेळेला एक अशी परिस्थिती येते की त्यांच्या समोर सुद्धा कोणी उभं राहत नाही. याचा अर्थ असा की आपण चांगलं सगळ्यांसोबत राहिलं की समोरून पण आपल्याला तितकाच चांगला प्रतिसाद मिळतो. शेखर, तुमच्या हातून खूप चांगलं काम व्हावं. तुमच्या खऱ्या अर्थानं तुम्हाला असेल, तुमच्या पत्नीला असेल, आईला असेल, खूप सुखसमाधानाचं आयुष्य लाभावं. आणि जो मानस ठेवून ज्या विचारांनी हे ऑफिस तुम्ही सुरू केलेलं आहे, चांगली कामं तुमच्या हातून घडू, चांगले नवीन प्रोजेक्टची कामं तुम्हाला मिळो,